काय म्हणतात? नेमके म्हणजे मेथी. अच्छा, हा. मध्ये नेमके म्हणतात त्याला. तर ते मेथी भिजत घालायची 1 चमचा आणि त्याप्रमाणे तांदूळ आणि ते वाटायचं आणि वाटून तुला ते चांगलं वाटलं पाहिजे पेस्ट. मेथीची पण आधी पेस्ट करून घ्यायची आणि मग त्याच्यात तांदूळ वाटायचे आणि वाटतानाच त्याचं ओलं खोबरं घालायचं. ते पण चांगलं वाटलं ना की मग त्याला एक कमीत कमी 8 तास तरी तुला. अच्छा, फक्त तांदूळ, उडदाची डाळ वगैरे काहीच नाही? अच्छा. मेहने डोसे म्हणते ना, मेहंदे डोसे, ते फक्त मेथी आणि तांदूळ आणि तुला आम्ही काय करतो आता, समजा एखाद्या वेळेला मेहंदे डोसे करताना आमच्याकडे भात शिल्लक राहिला तर आम्ही त्याच्यात तो मिक्स करतो. आता तुझ्याकडे भात नाही, कुरमुरे असतील घरात ते, नाहीतर समजा एका वाटीला 1 मुठभर पोहे हे भिजत घालायचे आणि त्याच्याबरोबर वाटायचे आणि ते खोलत होतं. आणि तिखट पण तेव्हाच वाटताना 1-2 मिरची तुला लागेल तसं घालायचं. कोणी सुक्या मिरचीची फोडणी पण देऊन करतात. सुकी मिरची तो असा स्पॉन्ज सारखा एवढा जाड होतो तो. असं होतो आणि तो खूप पातळ पीठ करायचा नाही. अच्छा. आणि तो असं ना खचखसून फुगून होतो बरं. थंडीच्या दिवसात मला त्याला फुगवायला 24 तास लागतात. उन्हाळ्यात येतो आम्ही रात्री घातलं ना, सकाळपर्यंत संध्याकाळी 6 वाजता ते वाटून ठेवलं ना, सकाळपर्यंत असं खसखसून वर येतो. एवढंसं पीठ असलं तरी भांडं एवढं मोठं बर. त्याच्या खाली एखादं ताट ठेवायचं. आणि जे लोक जे विक्रीचे असतात ना, ते लोक त्याच्यात इनो नाही तर सोडा घालतात. बर. आणि आमच्या माहेरी बिहेरी करताना पण ते लोक सोडा घालतात, पण मी मात्र कधी सोडा घातला नाही. आमची रेखा करते ना, रेखाकडे रोजचे असतात बरं का, तिच्या मुलांना खूप आवडतं. हो. आठवड्यातनं तिच्या मिस्टरांना पण ते खूप आवडायचं. आठवड्यातनं 2-3 दिवस तरी ती करते. एकदा पीठ करून ठेवलं की ते 2-3 वेळा होतं ना. पण ते मग पीठ करून ठेवलं तर मग पुढचं अजून जास्त फर्मेंट होत नाही, ते फ्रीज मध्ये ठेवायचं. एकदा ते फुगून आलं ना, आणि तुझं फुगून आलं तरच ते स्पॉन्जी होते ना. आणि तुला इन्स्टंट करायचे का वाटलं मग तू त्याची सोडा नाही तर इनो घालू शकते. मग ते असे ब्रेड सारखे फुगून. मला काय वाटलेलं की आपलं डोशाचं जाळीचं आपलं हे म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळाचा करतो. अच्छा. पण म्हणजे ह्या साध्या ह्याच्यामध्ये ते लोक उडदाची डाळ घालतच नाहीत. आम्ही करतो ना 24 तास ते मेथीचेच असतात. मेथी समजा आता भात उरला तर आम्ही म्हणतो जर तांदूळ भिजत घातले पण ह्या मेथी तू म्हणतेस ना ते स्पॉन्जी, तर त्याच्यात खाताना उडदाची डाळ लागली होती. मला एवढं कळलंच नाही. ते इतकं छान लागतं, मस्त बटरवर करतात, इतकं छान लागतं. बेडणे डोसेच नाव त्याचं. बेडणे म्हणजे भरपूर लोणी घातलेलं असतं. हा, दावणगिरीचं स्पेशालिटी आहे. दावणी आणि बेंगळूरला पण मिळतो. आणि दावणगिरीला तर तो एक मोठा होते, तोच एक स्टॉल आहे. फक्त तिथं एक डोसा 100 रुपये म्हणे तेव्हा होतो. म्हणजे माझी भाजी दावणगिरीला राहायची ना, आपण त्या मेहनते म्हणजे करतो ना, 100 रुपयाला एक